आईचं स्थान उंचच आहे, आई सर्वात श्रेष्ठच आहे. पण कुठेतरी आईचं वर्णन करत करत पहा तुम्ही सर्व अनेक कवींनी अनेक लोकांनी पहा त्या आईच्या बद्दल कवितांची रचना केली. पण आईचं वर्णन करत करत कुठेतरी बापाला पण विसरून गेलो. त्याचं क्षुल्लक कारण आपण लहान होतो ना, लहान असताना काही खोड्या करायचं, त्यावेळेला आपली आई असेल किंवा आपली काकू असेल किंवा आपली आजी असेल किंवा आपली मोठी बहीण असेल ते आपल्याला बोलायची, बघ अशा पुण्या खोड्या केल्या ना, तुझं नाव बाबांना सांगेल. शाळेत गेला नाही तर बाबा मारेल, खेळायला गेला तर बाबा मारेल. आणि त्याच वेळेला एक मनामध्ये गोड गैरसमज निर्माण झाला. बाप मारतो, अरे का मारतो, का झोडतो, त्याच्या पाठीमागचे कारण कोणी शोधतच नाही. फक्त बाप मारतो झोडतो, पण अरे का शासन करतो. त्या बापाचं हृदय हे बोलत असतं की माझा मुलगा स्वतःच्या पायावरती बसावा, तो सुसंस्कारी असावा. संस्कार जडण्यासाठी तो बाप आपल्याला मारत असतो. आणि आपल्या मनात गोड गैरसमज त्यावेळी निर्माण झाला. पहा तुम्ही, आपल्या छोट्या छोट्या संकटांचं निवारण कोण करत असेल, आपली आई. पण जेव्हा मोठे संकट येतात ना त्याला कोण निवारण करतं, मोठ्यातल्या मोठ्या संकटांचं निवारण करणारा आपला बाप आहे. पहा तुम्ही, रस्त्याने जर जात असताना, रस्त्याने आपण चाललो आणि रस्त्याने जात असताना अचानक मला ठेच लागली की पटकन तोंडात शब्द येतो आई ग. आणि त्याच रस्त्याने मोटरसायकलीवर बसून एक 60-70च्या स्पीडवर गाडी आहे आणि एवढ्या स्पीडने जात असताना तेवढ्याच स्पीडने समोरून एखादा मोठा ट्रक यावा आणि अपघात समोर उभा राहिला, पटकन तोंडात शब्द येतो बापरे. म्हणजे मोठ्या मोठ्या संकटांचं निवारण करणारा बाप त्याला विसरून आपण गेलो. त्याला बापाही म्हणतात, त्याला वडीलही म्हणतात. वडील, पहा वडील शब्द कसा निर्माण झाला. मित्र असं म्हणेल, वडील या शब्दाची निर्मिती झाली केवळ वडाच्या झाडामुळे. पहा तुम्ही, ते वड जेव्हा लहान असतं ना आणि ते वड जेव्हा मोठं होतं त्याला छोट्या छोट्या पारंब्याला लागतात. मग हे वड काय करतं, आपलं संपूर्ण पोषण त्या पारंब्याला द्यायला सुरुवात करतं आणि आपलं संपूर्ण पोषण त्या पारंब्याला देतात आणि त्या पारंब्या हळूहळू वाढायला लागतात. एक दिवस वाढत इतक्या वाढतात की त्या जमिनीपर्यंत येतात आणि एक दिवस या जमिनीमध्ये रुजतात. रुजल्यानंतर त्यांना पालवी फुटते आणि त्यांची वृक्ष बनायला लागतात. आणि हे स्वतः जे पोषण दिलेले जे झाड आहे ना वडाचं, हे स्वतःच एक दिवस कोसळतं. तसाच बाप आहे, तसेच ते वडील आहे. आपलं संपूर्ण पोषण ज्या बापाने पहा, ज्या मुलासाठी हाडाचे काढा केले आणि रक्ताचं पाणी केलेलं आहे, असा तो बाप आपल्यासाठी सगळं काही सहन करतो. पण तो जीवनात होता नाही किंमत मला कळाली, नाही समजत आपल्याला त्याचे उपकार की बाप आपल्या जीवनात किती महत्वाचा आहे. तो गेला, मग शेजारच्याचा बाप पाहिला, मग हृदय रडायला लागलं, मग मनाला आपण कासावीस म्हणून होते आणि मग खूप बोलतो माझा बाप असाच होता. तोही असाच बाजाराच्या दिवशी जाणार बाजारात आणि गोडधोड मला खाऊ आणायचा, नवे कपडे आणायचा. आज माझा बाप स्वर्गाला निघून गेला आणि माझा बाप स्वर्गाला निघून गेला. खरंच माझं हृदय आज रडत आहे. तो बाप मला पुन्हा हवा आहे. आणि पहा तुम्ही, बाप जोपर्यंत जीवनात असतो आपल्या, कोणाची ताकद नाहीये, कोणाची टापड नाही आपल्याला त्रास देण्याची. पण गेल्यानंतर बापाची उणी आपल्याला भासते आणि मग आपल्या हृदयाला आपण बोलतो मला कसं तरी होत या, हो मला कसं तरी होत या. बाप लोकांचा बघताना माझा कंठ दाटतो या, गोष्ट बापाची सांगताना माझा कंठ दाटतो या, गोष्ट बापाची सांगताना. खांदी खबाट फाटलेलं सोई दोऱ्याला शिवलेलं, खांदी खबाट फाटलेलं सोई दोऱ्याला शिवलेलं. माझ्या बापाच्या धोतराला
काही पाहिजे. मग तो बाप पहा, हे मुलं म्हणतात बाबा भूक लागली आई, दे ना काहीतरी खाण्यासाठी, मला भूक लागली. ती आई आणि बाप एकामेकाकडे पाहायला लागले. भूकचा गुण उपास आहे, माझा काळजाचा तुकडा भुकीने व्याकुळ. आणि तो बाप हाडाचे काढ रक्ताचं पाणी त्या मुलांसाठी करतोय. आणि आज मुलं भुकीने व्याकुळ करी. मग तो बाप गावभर फिरतो केवळ एक पायलीभर धान्य मागण्यासाठी. लोकांच्या पुढे हात जोडतोय, पाया पडतोय. तुम्ही म्हणाल ते काम मी तुमच्या घरी करेन, मी साला महिना घालत, पण माझ्या मुलांसाठी आज एक पायलीभर धान्य द्या असं मागणारा, असं म्हणणारा तो बापच असतो. बापा मनात झुरायाचा लग्न लेकीचं करीन, बापा मनात झुरायाचा लग्न लेकीचं करीन. या हुंड्या खंडासाठी सुख मारायला गेली, असं कंदमाळू बाबा मग सोडून या गेला, असे कंदमाळू आई मला सोडून या गेली. दुःखाने माझा जीव वनवासी झाला, मला कसं तरी होत या गोष्ट बापाची सांगताना, माझा कंठ दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, माझा कंठ दाटतो या गोष्ट आई बापाची सांगताना. हे दोघंही जीवनामध्ये फार महत्वाचे आहे, पण आहे तोपर्यंत त्यांची सेवा आपण केली पाहिजे. मी माझ्या मनचं नाही सांगत, माझ्या मागे ज्ञानोबा ज्ञानेश्वरीतील 17 अध्याय आणि 207 क्रमांकाच्या ओवीत सुंदर वर्णन करतात की सका तीर्थाची धुरे जे का माता पितरे तया सेविसी किर शरीरे लोणकीजे. सर्व तीर्थांमध्ये सर्वश्रेष्ठ तीर्थ कुठलं असेल तर आपल्या आई आणि वडिलांच्या चरणाजवळ आहे.